सूरजला घरून कॉल येतो की आजी आजारी आहे तर लवकर घरी ये. सूरज हा 7-8 वर्ष गावी गेला नव्हता. पण आजी आजारी आहे हे ऐकून सूरजला गावी जावं लागणार होतं. कारण आजीचा जीव हा सूरजवर जास्त होता आणि हे सूरजला चांगलं माहीत होतं. सूरजने ठरवलं की शुक्रवारी ड्युटी करून निघेन, म्हणजे सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवस आपल्याला आजीसोबत घालवायला भेटतील. आणि ज्या दिवस गावावरून कॉल आला होता तो योगायोगाने गुरुवार होता. सूरज फ्रायडेला आपली ड्युटी संपवून गावी निघाला. त्याला गावी पोहोचेपर्यंत खूप रात्र झाली होती, कारण आधीच तो संध्याकाळी मुंबईवरून निघाला होता. गाडी तालुक्याला थांबली आणि तालुक्यामधून गाव हे 3-4 मैलवर होतं. सूरजने विचार केला की 3-4 मैल रस्ता पाऊण तास ते 1 तासामध्ये आपण जाऊ, आणि तो निघाला. कारण उजेड पडायला म्हणजेच सकाळ व्हायला अजून बराच अंतर होतं. तो जसा निघाला म्हणजेच त्याने गावाचा रस्ता पकडला तेव्हा त्याला काही माणसं बोलून राहिली. त्या रस्त्याने जाणं तर योग्य नाही. सकाळ होईपर्यंत जरा थांबा. आपण सर्व सोबत जाऊ. सूरजला आता असं वाटत होतं की इथे बसणं योग्य नाही. थोड्या टायमामध्येच मी घरी पोहोचून जाईन. तो रस्त्याला चालायला लागला. त्याचं लक्ष आजूबाजूला गेलं, पण रस्त्याला एकही चिटपाखरू नव्हता. आजूबाजूची किर्र झाडी, त्यामधून वेडीवाकडी वळणं घेणारा कच्चा रस्ता, मधूनच रातकिड्यांचा आवाज भेटीला येत होता. वर आकाशात चंद्र दिसत नव्हता, त्याचाही आधार आता नव्हता. असाच 20 ते 30 मिनिट चालत होता. खरं तर आता भीती वाटत होती आणि त्या लोकांच्या गोष्टी अजून मनावर ताबा घेत होत्या. एवढ्या मोठ्या रस्त्यावर सूरज एकटाच चालत होता. ना कोण मागे ना कोण पुढे. तो जोरजोरात पाय टाकून आवाज करत होता आणि चालत होता. आणि तेवढ्यात कोणा दुसऱ्याच्या पायाचा आवाज त्यात मिळत होता. प्रथम त्याने याकडे दुर्लक्ष केले, पण जसजसा तो आवाज अधिक जवळ येत गेला तसं तसं सूरजचं लक्ष त्या आवाजाकडे जाऊ लागलं. सूरजने सहज बाजूला पाहिलं. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आश्चर्याने थक्क झाला. एक उंच धिप्पाड माणूस त्याच्या बाजूने चालत होता. एवढा वेळ तो मागे पुढे बघून चालत होता, पण कोणीही मागे आणि पुढे नव्हतं. आणि अचानक हा कसा आला? काय हो, घाबरलात ना? सूरज गडबडून म्हणाला. छे छे, घाबरायचं काय कारण? सूरज घाबरला होता, पण त्याला दाखवून द्यायचं नव्हतं की तो घाबरला. सूरज धीर करून बोलला, अहो, पण एवढ्या रात्री काय काम काढलं बरं? आणि मी मगापासून मागे पुढे बघत चाललोय, तुम्ही दिसलातच नाही. तुमच्या मागूनच येत होतो. बघत होतो किती हिंमतवाले आहात. मग काय माहित पडलं? अहो सूरज भाऊ, आहात हिंमतवाले तुम्ही. तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती? तुमच्या आजोबांनी पाठवलं मला. पुढे तुम्हाला घ्या. मी विलास, खालच्या वाडीतला. मी ऐकलंय तुम्ही घाबरत नाही म्हणे. तर चला बघूया. तो कालवा दिसतोय, त्याच्या बाजूला एक वडाचं झाड आहे, त्याला पार आहे. चला त्या पारावर बसू. सूरज घाबरतच बोलला, कशाला आता? घर पण जवळ आलंय. आता घरीच जाऊ ना. उगाच कशाला इथे बसायचं? चला आपण घरीच जाऊ. अहो मस्करी केली तुमची. वाट बघून बघून मी 2-3 फेऱ्या मारल्या आणि आता खूप पाय थकले. चला जरा तिथे बसूया आणि पाणी पिऊ, मग पुढचा रस्ता पकडू. सूरजची इच्छा नसतानाही तो त्या पारावर बसला. बसल्या बसल्या एक गोष्ट सांगायची राहून गेली. आजी सकाळपासून ठीक आहे. आता फिटते हिंडते आणि आतापर्यंत तुमची वाट बघून झोपली पण. आता आपण घरी पण जाऊन काय करणार? थोडा वेळ थांबूया इथेच. थोडा वेळ बसून दोघे पण निघाले. गावाला होतं. आता
गावापुढे जायचं होतं. सूरजचं घर गावाच्या दुसऱ्या टोकाला होतं. गावातून जात असताना कुत्री बेभान त्यांच्या अंगावर भुंकत होती. गावामध्ये लाईट पण गेली होती. बहुतेक त्याच्यामुळे गावातला रस्ता पण खायला आला होता. कसंबसं करत दोघेही घराजवळ पोचले. सूरजने दरवाजा ठोकला. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा आजोबांनी त्या ठोकण्याला प्रत्युत्तर दिलं. हो ना, एवढ्या रात्री आलो. थांबा जरा. अहो आजोबा, मी सूरज. पण तू एवढ्या रात्री कसं काय आलास? तू पण एकटा? मला वाटलं आता तू उद्या सकाळीच येशील. ये बरं, आत ये. आजोबा दरवाजा बंद करता करताच बोलतात. आजोबा थांबा जरा. विलासला तर आत येऊ द्या. आता विलास कोण? तुझ्या मित्राला पण घेऊन आलास का? असं काय करताय तुम्ही? तुम्ही तर मला त्याला घ्यायला पाठवलं होतं ना. आपल्याच गावचा नाही का तो विलास? अहो, खालच्या वाडीतला. अरे बाबा, ये आत ये लवकर. मोठा घात केलास पोरा तू. वाचलास बाबा तू. तुला काय झालं तर नाही ना? सांग बघू, सांग बघू मला. इकडे. नाही हो बाबा, मला काय होईल? आणि तुम्ही तर त्याला पाठवलं होतं मला घ्यायला. तुम्हाला व्यवस्थित घेऊन आला. तुम्ही त्याला घरात का नाही घेत आहात? आधी तो घरात येत नव्हता. मी त्याला बोललो की चल, एवढा उशीर झालाच आहे, तर आता जेवून पण जा. आणि तेवढ्यात किचनमधून भांड्यांचा आवाज येतो. दोघेही किचनकडे धावत जातात आणि बघतात, जी काही मिनिटापूर्वी जेवणाची भांडी भरलेली होती ती आता पूर्ण रिकामी झाली होती आणि ती खाली जमिनीवरती पडली होती.